नमस्कार. शास्त्रानुसार दीपपूजन केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि आर्थिक स्थैर्य लाभते. त्यामुळेच उद्या बुधवार, उद्या दीप अमावस्या. काहीच नाही केले तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील. घराची, पतीची आणि तुमच्या मुलांची खूप प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, कोणत्या वेळेत सकाळी हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवाचे नाव लिहायला अजिबात विसरू नका, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव असतात, ज्यामध्ये दिव्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. त्याआधीच या सर्व दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही महापूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या दिवशी उपाय केल्याने सर्व सुखसमृद्धी प्राप्त होते आणि नकारात्मकता नष्ट होत असते. तसेच या दिवशी घरात लहान मुलांना वंशाचा दिवा म्हणून त्यांचे दिव्याने औक्षण केले जाते. यामुळे मुलांना दीर्घायुष्य लाभते आणि आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य देखील लाभते, अशी देखील मान्यता आहे. या दिवशी दीपदान केल्याने, पूर्वजांचे स्मरण केल्याने पितृदोष दूर होतो, त्यांचे देखील आशीर्वाद मिळतात. तर आपल्याला पूजा कशी करायची आहे हे थोडक्यात आपण नंतर बघूयात. त्याआधी तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असे देखील म्हणतात. तर मैत्रिणींनो, हा दिवस साधासुद्धा अजिबात समजू नका. अत्यंत महत्त्वाचा तुमच्या आयुष्यातील हा दिवस ठरणार आहे, कारण लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्याआधीच तुमच्या अंगातील, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी काही प्रभावी उपाय, काही तोडगे करणे गरजेचे असते. तर अमावस्या तिथी ही 11 ऑगस्ट रोजी म्हणजे आज रात्री 1:53 सुरू होणार असून ही तिथी समाप्ती ही 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 होणार आहे. तर उदयतिथीनुसार ही अमावस्या 12 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या बुधवारी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यातील अमावस्येलाच महत्त्व आहे, परंतु ही आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि श्रावण महिना, पवित्र महिना हा सुरुवात होणार आहे दुसऱ्या दिवशी. त्यासोबतच पवित्र आणि मंगलमय या दिवशी दिव्यांच्या पूजेसोबतच समई, निरंजन, पंती ही स्वच्छ केली जाते. घासून पुसून स्वच्छ केल्यानंतर ती प्रज्वलित केली जाते व तिची विधिवत पूजा केली जाते. तर अशा प्रकारे दिव्यांची पूजा करून सर्व आयुष्यातील अंधकार हा दूर करण्यासाठी हा दीप अमावस्येचा दिवस असतो. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच थोडक्यामध्ये पूजा सांगून देते. तर तुम्हाला उद्या सकाळी सर्व पितळाचे, तांब्याचे किंवा चांदीचे दिवे, समई, लामण दिवे घासून लखलखीत स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर अक्षता पसरवून त्यावर हे दिवे ओळीत मांडायचे आहेत. दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून ते प्रज्वलित केले जातात. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहिली जातात. या दिवशी नैवेद्य, विशेषतः कणकीचे गोड दिवे, उकडलेले दिवे त्यात बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबतच लाह्या बत्ताशाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. अशा प्रकारे विधिवत दिव्यांची पूजा केली जाते. अगदी सोप्या पद्धतीने अशी पूजा करून हा मोठा महत्त्वाचा सण हा साजरा केला जातो. अमावस्यामध्ये ही अमावस्या खूप श्रेष्ठ का मानली जाते, तर तुम्हाला सांगायचे झाले तर या दिवशी असंख्य प्रमाणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. या मंगलमय दिवशी तुम्हाला अध्यात्म आणि भक्तीने परिपूर्ण असलेल्या श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे, हे प्रत्येकालाच माहीत आहे. तर जेव्हा सकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडामध्ये स्थिर असते, ती जागृत करण्यासाठी हा उपाय केला जातो. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सात्विकता देखील आपल्या आजूबाजूला असते, पण त्यासाठी आपल्याला काही उपाय करणे अनिवार्य आहेत. त्यासोबतच काही मंत्रोच्चार करणे देखील गरजेचे असते. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त महादेवाची सेवा करता, त्यासाठी तुम्हाला घरामध्ये आधी स्वच्छता आणि सकारात्मकता असायला हवी. त्यासोबतच पूर्वजांचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळायला पाहिजेत. तर आषाढ अमावस्येला तुम्ही या दिवशी जर पूजा केली किंवा मग असे काही उपाय जर केले, तर तुम्हाला सर्व देवतांचे आशीर्वाद आधीच प्राप्त होत असतात. तर तब्बल 24 वर्षानंतर 3 अत्यंत महाराजयोग या दिवशी जुळून आलेले आहेत, म्हणजे शुभ ग्रहांचा संयोग या दिवशी आहे. तर यापूर्वी 2000मध्ये शिवरात्री आली होती आणि या दिवशी देखील शिवरात्री आलेली आहे. तर हा योग खूप महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा असा योग लवकर येणे नाही, त्यासाठीच तोडगा हा करायचा आहे. जर तुम्हाला नोकरीमध्ये, उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, असंख्य समस्या येत असतील,
तर तुम्हाला ते सर्व दोष दूर होऊन तुमचे उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढेल आणि सर्व समस्या या नष्ट होतील. तसेच आषाढ अमावस्ये दिवशी अंघोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक अमावस्येलाच अंघोळीला महत्त्व हे असते, परंतु आषाढ अमावस्येला खूप महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते. त्यासोबत तुमच्या अंगातील कोणतीही बाधा असो, नकारात्मकता असो, कोणतीही वाईट शक्ती असो, ती नष्ट होत असते. या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करणे किंवा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. म्हणून तुम्हाला घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि मी तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे, ती देखील टाकायची आहे. तर गंगाजल तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला 5-10 रुपयाला एक बॉटल मिळेल. तिथून तुम्हाला ती गंगाजलाची बॉटल आणायची आहे आणि प्रत्येकाच्या घरी हे असायलाच हवे. काय असतं, कधी कधी आपल्याला पितृदोष लागलेला असतो, काही वास्तुदोष देखील असतात काही घरांमध्ये. तर सर्व हे दोष दूर करण्यासाठीच हा उपाय प्रभावी आहे. आर्थिक अडचणी वारंवार येत असतील, कोणती नकारात्मक एखादी शक्ती असेल, कधी कधी आपण बाहेर जातो आणि आपल्यासोबत एखादी वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरात येते. घरामध्ये क्षुल्लक कारणावरून वादविवाद, भांडणे होत असतात. त्यासोबतच घरात कोणतेही कामेही मार्गी लागत नाही. तर या सर्वच नकारात्मकतेचा आपल्याला नायनाट करायचा आहे. त्यासोबतच तुमच्या घराला एक सुरक्षा कवच देखील यामुळे तयार होत असते आणि अडकलेली कामे तुमची मार्गी लागतील. तर कोणती अत्यंत प्रभावी वस्तू आहे ते आता आपण बघूयात. ही सविस्तर माहिती मी तुम्हाला आता सांगणारच आहे. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर तुम्हाला उद्या सकाळी कोणत्या वेळेत अंघोळ करायची आहे, तर ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही या प्रकारे स्नान करू शकता. परंतु लवकरात लवकरच करायचा जास्त प्रयत्न करा, कारण ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता स्नान करत असतात, ऋषीमुनी स्नान करत असतात आणि पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. आणि तुम्ही या ब्रह्ममुहूर्तावर विशेष वेळेमध्ये विशेष वस्तू टाकून स्नान केल्याने याचे तुम्हाला लाखो पटीने अधिक पुण्यफळ मिळत असते. तर धर्मशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्ताच्या काळात सर्व देवी देवता ह्या स्नान करतात, त्यामुळे तुम्हाला आवर्जून लवकरात लवकर उठूनच स्नान करायचे आहे. त्यासोबतच या सुवर्ण वेळेमध्ये स्नान करण्याचा जास्त प्रयत्न केल्याने तुमची मनाची आणि आत्म्याची शुद्धी देखील होणार आहे. तुमचे कामे देखील मार्गी लागतील. तर काही कारणास्तव तुम्हाला जमलेच नाही तर मग तुम्ही 9:30 वाजेपर्यंत हे स्नान करू शकता, कारण या स्नानाचे खूप मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही शरीराची शुद्धी करण्यासोबतच मनातील सभोवतालची आणि मनातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर करण्यासाठी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये विशेष गोष्टी टाकल्या जातात. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकू शकता. त्यापैकी घरातीलच आहेत, बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला गंगाजल हे आणून ठेवायचेच आहे. आत्ताच नाही तर प्रत्येक वेळेस तुम्हाला अमावस्या असो, पौर्णिमा असो, कोणतीही शुभतिथी असो किंवा तुम्हाला जमले तर दररोजच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्याने खूप मोठे पुण्यफळ मिळत असते. तर अमावस्येला पवित्र नदींमध्ये स्नान करणे सर्वोत्तम मानले जाते. घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे 1 ते 2 थेंब गंगाजल तुम्ही टाकू शकता. नक्की टाका, पुण्यफळ प्राप्त होईल. यामुळे तुमच्या आत्म्याची आणि शारीरिक शुद्धी ही नक्की होणार आहे. तर तुम्हाला महत्त्वाची वस्तू कोणती टाकायची आहे, तर जी मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे त्यामुळे पितृदोष दूर होतो, राहू केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो, पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. आणि दुसरी एक वस्तू सांगणार आहे, यामुळे शरीराचा थकवा दूर होतो, तुमचा ऑरा म्हणजेच प्रभावळ स्वच्छ होते आणि घरातील किंवा मनातील नकारात्मकता नष्ट होते, नजरबाधा नष्ट होते, कर्णीबाधा नष्ट होते. अशी एक तुमच्या घरात असलेली स्वयंपाकघरातीलच वस्तू आहे, ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. तर मी तुम्हाला ज्या वस्तू सांगत आहे त्या तुमच्या घरातच आहेत किंवा मग त्या सगळ्याच वस्तू टाका. शक्य असेल तर ती एक प्रभावी वस्तू पुढे सांगणार आहे ती टाका किंवा सगळ्याच टाकल्या तरीही चालेल. तिसरी वस्तू आहे, यामुळे त्वचा छान होते आणि दीर्घायुष्य लाभते, चांगले आरोग्य होते आणि चंद्र मजबूत होत असतो, चंद्रग्रह. तर त्यासाठी तुम्हाला तिसरी वस्तू मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे. जर तुमच्याकडे थोडेसे कच्चे दूध असेल तर ते आवर्जून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 थेंब टाकायचे आहे. त्यासोबतच अजून एक वस्तू आहे, पाण्यात थोडेसे सुगंधित तेल किंवा वेलची पूड टाकून स्नान करायचे आहे. यामुळे मानसिक ताण कमी होतो, मूड फ्रेश होतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी लाभते, लक्ष्मीचे आगमन होते. जर तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल, तर मैत्रिणींनो आजचा दिवस तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला या सर्व वस्तू सांगणार आहे, त्यासोबत प्रभावी वस्तू एक सांगणार आहे.
ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वच नकारात्मक शक्ती ही पूर्णपणे 100% नष्ट होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये एक हलकं असं वातावरण, तुमच्या शरीरामध्ये देखील तुम्हाला हलकंसं वातावरण, मनामध्ये शांतता, शुद्धी झाल्याचं जाणवायला लागेल. पुढे मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती टाकल्यानंतर फक्त लगेचच स्नान करायचं नाही, तर त्याचे काही नियम देखील आहेत. ते नियमानुसार तुम्हाला ही वस्तू टाकून स्नान केल्याने त्याचे पुण्यफळ मिळेल अथवा मिळणार नाही. तर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती बघायची आहे, कारण अर्धवट माहितीने आपण उपाय अर्धवट करतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. आणि अशा तिथी वारंवार येत नसतात, क्वचितच वेळेस येतात आणि ती म्हणजे श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच येणारी आषाढ दीप अमावस्या. ही खूप महत्त्वाची, अनन्यसाधारण महत्त्वाची तिथी असल्यामुळे हा उपाय तुम्हाला करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तर हा चान्स तुम्हाला सोडायचा नाही आहे. तर मी तुम्हाला आत्ता 2 वस्तू सांगितलेल्या आहेत, त्या तुमच्या घरातच असतात. त्या जर नसतील तर मग अजून काही वस्तू आहेत, त्या पण तुमच्या घरातीलच आहे, स्वयंपाकघरातीलच आहे. ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे खूप महत्त्व आहे. एकूण या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 वस्तू कळल्या जातील. त्यापैकी एक अनन्यसाधारण महत्त्वाची वस्तू देखील पुढे सांगत आहे. तर तुम्हाला शरीरातील थकवा आणि दूर करण्यासाठी आणि तुमचा ऑरा क्लीन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची, सर्वांनाच माहीत असलेली चिमूटभर खडे मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. खडे मीठ किंवा संदैव मीठ असेल तर ते देखील टाकू शकता. आणि पितृदोष दूर करण्यासाठी आणि राहुकेतूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी, पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. हे देखील खूप फायदेशीर ठरणार आहे. पूर्वजांना समर्पित असतात काळे तीळ, त्यामुळे चिमूटभर तुम्हाला टाकायचे आहे. तर बघा, काळे तीळ, खडे मीठ, त्यासोबतच कच्चे दूध आणि थोडेसे सुगंधित तेल किंवा वेलची पूड, हे 4 वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता आपली मुख्य वस्तू अजून बाकीच आहे. पण ह्या जर वस्तू तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्हाला मानसिक समाधानासाठी, त्वचा छान करण्यासाठी, दीर्घायुष्य लाभण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी, नकारात्मकता नष्ट करण्यासाठी ह्या वस्तू फायदेशीर ठरणार आहेत. चला तर मुख्य विषयाकडे वळूयात, मुख्य वस्तूकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ती एकच इतकी प्रभावशाली वस्तू आहे की ती फक्त तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी जरी टाकली तर त्या पाण्यापासून ते तुमच्या शरीरापर्यंत, तुमच्या मनापर्यंत, तुमच्या घरापर्यंत सर्वांची शुद्धीकरण होणारी ती वस्तू आहे. बाकीच्या वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या आवर्जून टाका. जर त्या नसतील तर ही एकच वस्तू तुमच्या आयुष्याचे, तुमचे नशिबाचे चांगले दरवाजे उघडणार आहे आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करणार आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे दारिद्र्य, अलक्ष्मीचा नाश होणार आहे. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होणार आहे. त्यासोबतच तुमची जर चिडचिड होत असेल, अनामिक भीती वाटत असेल तर ती देखील दूर होणार आहे. नकारात्मक विचार देखील पूर्णतः नष्ट होणार आहेत. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, पाण्यापासून ते मनापर्यंत सर्वांची शुद्धी करणारी एक वस्तू मी तुम्हाला आत्ता पुढे सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण कधीकधी प्रचंड कष्ट आणि मेहनत करतो, परंतु आपल्याला हवे तेवढे यश मिळत नाही. काही ना काही अडथळे निर्माण होत असतात. कुठेतरी नशिबाची साथ ही कमी पडते. सतत अडथळे येत असल्याने तुमचे कष्ट कितीही असू द्या, पण तुम्हाला तुमच्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत, मनोकामना पूर्ण होत नाही. आणि प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या इच्छा, मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात. तर स्नानाचा हा उपाय अत्यंत फलदायी ठरणार आहे. आजच्या आपल्या जीवनशैलीत भरभरून यश, कीर्ती, पैसा, संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे खूप गरजेचे असते. धनलक्ष्मी आपल्यावर प्रचंड प्रमाणात प्रसन्न व्हावी यासाठी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे सर्वात महत्त्वाचे असते. जर तुम्हाला कुठले कर्ज देखील असेल तर ते देखील नष्ट होणार आहेत. तर तुम्हाला आजारपण असेल किंवा कोर्ट कचेरी असेल किंवा तुम्हाला असंख्य प्रमाणात पैशाची समस्या असतील तर या उपायाने पूर्णतः नष्ट होणार आहेत. लक्षात ठेवा, काही गुप्त शत्रू देखील असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्या सतत वाईटाचा विचार करत असतात. तर अशांत शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी देखील ही वस्तू खूप फायदेशीर आहे. तुमचे शरीर, मन, त्यासोबतच तुमचा आत्मा शुद्धीसाठी फायदेशीर आहे. तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये त्या वस्तूसोबत अजून एक वस्तू टाकायची आहे. ती म्हणजे नकारात्मकता दूर करणारी. ती म्हणजे थोडीशी कापूर तुमच्याकडे असेल तर त्याची पावडर करून तुम्ही त्या वस्तूसोबत टाका आणि ती प्रभावी वस्तू आहे. सर्वांच्याच घरात असलेली, वास्तुशास्त्रानुसार अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकून स्नान केल्याने खूप मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व त्याचे आहे. तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत क्षमता आहे. परंतु ती कशी टाकायची आहे पुढे बघूयात, कारण घेतली आणि पाण्यात टाकली असे करायचे नाही. त्याची एक पद्धत आहे. तर तुम्हाला त्यासोबत थोडासा कापूर देखील टाकायचा आहे. तर तुम्हाला ही कशी वापरायची आहे ते आत्ता बघूयात. ज्योतिषशास्त्रात तुरटीला नकारात्मकता नष्ट करणारे मानले जाते.
जर एखाद्याला वारंवार वाईट नजर लागत असेल, म्हणजे दृष्ट लागत असेल किंवा अचानक कामात अडथळे येत असतील तर तुरटीच्या पाण्याने स्नान करावे. यामुळे शरीराभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होते, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. कुंडलीतील राहू आणि केतू या ग्रहांचे दोष दूर होतात. महादशा सुरू असल्यास व्यक्तीला मानसिक ताण असेल आणि भीती वाटत असेल तर ते देखील कमी होते. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकल्याने हे सर्व प्रभाव नष्ट होतात, अशुभ प्रभाव जे असतात ते. त्यासोबतच शास्त्रानुसार घरात किंवा शरीरावर नकारात्मकता असेल तर घरात लक्ष्मी टिकत नाही. दीप अमावस्या किंवा कोणत्याही अमावस्येला तुरटीचा वापर केल्याने, तुरटीच्या पाण्याने स्नान केल्याने शुभ मानले जाते. यामुळे दरिद्रता आणि अलक्ष्मीचा नाश होतो, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येत असते. त्यासोबतच धार्मिक ग्रंथामध्ये स्नानाला केवळ शरीर स्वच्छ करणे असे साधन मानले जात नसून चित्तशुद्धी म्हणजेच मन शुद्ध करण्याचे माध्यम देखील मानले जाते. तर तुरटीच्या पाण्याने स्नान केल्याने मनातील नकारात्मक विचार, भीती, चिडचिड, अनामिक भीती ही दूर होत असते. तर तुम्हाला काय करायचे आहे, एक बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुरटीचा खडा हा 3 वेळेला फिरवायचा आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अशाप्रमाणे स्नान करताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय आणि सर्व नद्यांना समर्पित असलेला गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी करू हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणल्याने पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ मिळत असते. तर तुम्हाला तुमच्या कुलदेवताचे देखील नामस्मरण करू शकता. हे स्नान शक्यतो सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी लवकरात लवकर ब्रह्ममुहूर्तावरच करावे. तर या प्रकारे नियम पाळून हे स्नान करा. उद्याचा दिवस खूप शुभ दिवस आहे. तर ही एक वस्तू तुमच्याकडे असेलच, नसेल तर नक्की घेऊन या. अगदी स्वस्तातली आहे पण खूप महत्त्वाची आहे. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर सर्वांनी हा उपाय करायचा आहे. नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.